नमस्कार. लहान मुलांना जास्त आणि कमी म्हणजे काय हे समजावून सांगणं कधीकधी थोडं अवघड वाटू शकतं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेमधली एक इतकी सोपी आणि मजेशीर कृती पाहणार आहोत, जी मुलांना खेळता खेळता संख्या आणि प्रमाण अगदी सहज शिकवेल. बघा, ही सुरुवातच किती छान आहे. म्हणजे चॉकलेटचं नाव घेतलं की मुलांचं लक्ष आपोआप वेधलं जातं. जास्त ही संकल्पना त्यांना कुठल्या तरी पुस्तकातली वाटत नाही, तर त्यांच्या आवडीच्या गोष्टीतून ती अगदी सहज समजते. आणि खरं तर हाच या संपूर्ण कृतीचा पाया आहे. चला तर मग थेट या कृतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाऊया. आपण बघणार आहोत की अगदी घरातल्या साध्या सोप्या वस्तू वापरून मुलांमध्ये तुलना करण्याची आणि संख्येचा अंदाज लावण्याची महत्वाची कौशल्य कशी विकसित करता येतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा फक्त एक खेळ नाहीये. ही मुलांच्या गणित शिकण्याच्या प्रवासातली एक पहिली पण खूप महत्वाची पायरी आहे. याच साध्या कृतीतून ते संख्या आणि प्रमाण यांच्यातला संबंध ओळखायला लागतात आणि त्यांचा पाया अगदी पक्का होतो. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. हा खास 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी आहे. आता बघा, या वयात मुलं मोजण्यापेक्षा डोळ्यांना जे दिसतं ना, त्यावर जास्त विश्वास ठेवतात. म्हणूनच इथे आपण वस्तूंच्या संख्येमध्ये एक मोठा आणि अगदी स्पष्ट फरक ठेवणार आहोत. इथे काय करायचंय? तर दगडांचे 2 ढिगारे तयार करायचेत. एक खूप मोठा म्हणजे साधारण 10-12 दगडांचा आणि दुसरा अगदीच छोटा म्हणजे 2-3 दगडांचा. यामागचा हेतू हा आहे की मुलाला उत्तर देण्यासाठी दगड मोजण्याची गरजच पडायला नको. फरक इतकाच स्पष्ट असेल की ते फक्त बघूनच ओळखतील की जास्त कुठला आहे. आता फक्त एक साधा प्रश्न विचारायचा. बाळा, सांग बरं, कोणत्या ढिगात जास्त दगड आहेत? मूल अगदी सहजपणे मोठ्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवेल. इथे मोजणीचा कोणताही ताण नाही, फक्त बघून ओळखल्याचा आनंद आहे आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वासही खूप वाढतो. आणि हेच तत्व आपण पाण्याच्या ग्लासांनीही वापरू शकतो. म्हणजे एका ग्लासात भरपूर पाणी घ्यायचं आणि दुसऱ्यात अगदी तळात थोडंसं. हा जो दिसणारा फरक आहे ना, तो मुलांच्या मनात जास्त आणि कमी ही संकल्पना आणखी पक्की करतो. ठीक आहे, आता मुलं बघून अंदाज लावायला शिकली. पण विचार करा, जेव्हा 2 गटांमधला फरक इतका सहज ओळखता येत नाही, तेव्हा काय करायचं? बरोबर, तिथेच आपण जोड्या लावून तुलना करण्याची ही दुसरी पद्धत वापरणार आहोत. ह्या दुसऱ्या टप्प्यासाठी आपण 5 फुलं आणि 3 पानं घेऊया. कल्पना अगदी सोपी आहे. आपण प्रत्येक फुलाला एक पान जोडून पाहणार आहोत. यामुळे कोणती वस्तू जास्त आहे हे मुलांना स्वतःच्या हाताने करून बघायला मिळेल आणि जास्त चांगलं समजेल. इथे मूल काय करेल? ते एक एक पान उचलून प्रत्येक फुलावर ठेवेल. ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे, कारण ते स्वतः वस्तू हाताळतायत, एकास एक जोडी लावत आहेत. म्हणजे ते एका अमूर्त तुलनेकडून एका ठोस अनुभवाकडे येत आहेत. आणि मग काय होतं? एक गंमत होते. सगळी पानं संपून जातात, पण 2 फुलं तशीच उरतात, ज्यांच्यावर पान ठेवायला मिळालेलं नाही. मुलांसाठी हा एक "अरे वाह" असा क्षण असतो. त्यांना लगेच कळतं की अरे, ज्या वस्तू उरल्या आहेत तो गट मोठा आहे. म्हणजेच ज्या वस्तू शिल्लक राहिल्या त्या आपल्याला सांगतात की फुलांचा गट जास्त आहे आणि पानांचा गट कमी आहे. बघा, आता ही संकल्पना त्यांच्यासाठी पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. इथे मुलं जास्त आणि कमी या संकल्पनांना प्रत्यक्ष अंकांशी म्हणजे नंबर्सशी जोडायला शिकणार आहेत. हा खरंच एक खूप मोठा टप्पा आहे. कारण इथे मुलं वस्तूंच्या प्रत्यक्ष तुलनेवरून संख्यांच्या अमूर्त जगाकडे प्रवास करतात. त्यांना हे समजू लागतं की 6 हा अंक 4 पेक्षा मोठा आहे आणि म्हणूनच ज्या गटात 6 वस्तू आहेत तो गट जास्त आहे. निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. जिथे संख्या मोठी तिथे वस्तू जास्त. आता जास्त ही संकल्पना फक्त दिसण्यापुरती राहिलेली नाहीये, तर ती एका निश्चित अंकासोबत जोडली गेलीये. पण थांबा, एक प्रश्न आहे. समजा दोन्ही वाट्यांमध्ये 5-5 मणी असतील तर मग काय? हा प्रश्न एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या शब्दाची ओळख करून देण्यासाठी आहे. आणि जेव्हा मूल मोजून पाहिल की दोन्ही गटांमध्ये सारख्याच वस्तू आहेत, तेव्हा आपण त्यांना एक नवीन पॉवरफुल शब्द देतो, समान किंवा इक्वल. यामुळे त्यांची गणिताची भाषा आणखी समृद्ध होते.
त्यांना कळतं की गोष्टी फक्त जास्त किंवा कमी नसतात, कधीकधी त्या समान सुद्धा असतात. तर मग या इतक्या साध्या सोप्या खेळातून आपली मुलं नेमकं काय शिकली? चला याचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया. तर बघा, इथे 4 प्रमुख कौशल्य विकसित झाली आहेत. तुलना करणे, जास्त कमी समान, हे महत्वाचे शब्द शिकणे, तर्क लावणे की वस्तू उरल्या म्हणजे गट मोठा आहे, आणि अर्थातच अंदाज बांधणे. यावरून कळतं की ही कृती केवळ मोजायला नाही, तर मुलांना विचार कसा करायचाय हे शिकवते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असे छोटे छोटे खेळ मुलांच्या मोठ्या संकल्पना समजून घेण्याच्या क्षमतेची पायाभरणी करतात. हा पाया जितका मजबूत तितकं पुढचं शिक्षण सोपं. चला आता तुमची पाळी. आज तुम्ही घरातल्या लहान मुलांसोबत जास्त की कमी हा खेळ कोणत्या वस्तू वापरून खेळणार आहात? फळं, खेळणी, चमचे, काहीही चालेल. शक्यता तर अमर्याद आहेत. तर मग लागा कामाला.